मंडळी, एखादा माणूस जर डोंगरावर चढत असेल ना, तर तो एकदम झुकून चालतो बरं का. पण जेव्हा तो डोंगरावरून खाली उतरतो ना, त्यावेळेस तो एकदम ताठपणे उतरत असतो. सांगायचं तात्पर्य हे की कोणी झुकत असेल ना, तर समजून जावं की तो उंचावर जाते आणि कोणी ताठ वागत असेल ना, तर आपण समजून जावं की तो खाली चाललाय. यातून सविस्तर सांगायचं झालं तर आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, तर आपण नम्रतेनेच राहिलं पाहिजे. जसं की बघा आता कधी आपण आजारी पडलो ना, तर आपल्याला कधी-कधी कडुलिंबाचा काढा सुद्धा प्यावा लागतो बरं का. आपली तब्येत जर आपल्याला चांगली पाहिजे ना, तर कडुलिंबाचा घोट सुद्धा आपल्याला डोळे झाकून तो प्यावा लागतो. तसंच आहे, आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, तर आपण नम्रतेनेच चाललं पाहिजे. तरच आपण उंच शिखरावर पोहोचू शकतो आणि तिथं पोहोचल्यावर सुद्धा म्हणतात ना, आपल्याकडं आलं तर माजू नये आणि आपल्याकडं नसेल तर आपण लाजू नये. तरच लक्ष्मी आपल्याकडं टिकून राहते. आपण वयाने वाढलो की समज वाढते असं म्हणतात, पण खरं तर धक्के पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तर शोधायचो ना, आजच्या काळामध्ये त्या प्रश्नांचे अर्थच बदलून गेलेत बघा. वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही तर स्थितप्रज्ञ बनवत असते. स्थितप्रज्ञ म्हणजे आनंदात हुरळून न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा. आयुष्याने काय दिलं यापेक्षा आयुष्याने काय काढून घेतलं आणि तरीही आपण कसे उभे राहिलो यातच आपला खरा विजय असतो. स्वतःला न हरवू देता, परिस्थितीला शरण न जाता जगणं हेच खरं तर आयुष्य असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हे आपलं टेरेस, आपला चौपाळा. तर फौजी साहेबांनी राजूनी इकडं पण मस्त धुवून काढलंय एकदम चकाचक. झाडाचं एक सुद्धा पान ठेवलं नाही त्याने कुठं असं, कारण थंडी चालू आहे ना, तर काय होतं झाडांची पान गळती चालू झाली जरा जरा ना, तर पानं थोडेफार गळालेले असते, तर त्यांनी झाडून धुवून पुसून काढायचं सगळं टेरेस. तर हे राजूने चूल पेटवली आता आणि चूल व्यवस्थित पेटूपर्यंत आम्ही शेकत होतो. तर राजू आज मस्त कोथिंबिरीचे भजे बनवणार होता. तर पहिलं आजीच्या घरी हॉटेल होतं ना, तर हॉटेलवर मग राजू आजीचं पाहून पाहून ते भजे वगैरे बनवायचा. त्याला एवढे भारी भजे येतात ना. तर बऱ्याचशा ताईंच्या मध्ये मध्ये कमेंट पण असतात की ताई राजूची भजेची रेसिपी पण आमच्याशी शेअर कर. तर आज राजूची भजेची रेसिपी एकदम व्यवस्थित मी तुम्हाला दाखवणार आहे. लागून बरं का दादू, कार्पेट आण वरती टाकायला इथं. राजूची रेसिपी दाखव. त्यात नको का थोडा तिखट होईल ते तोंडात आले नाही होत, मी बरोबर बारीक करते त्याला. मग काय मिळमिळीत खातो काय भाऊ? नवीन कार्पेट आणलंय, त्याचं उद्घाटन करतोय आज. लागले मोठे आहे ते जरा. किती मोठे आहे ना, मस्त आहे. कांदा कांदा नाही, कोथिंबीर घालायची. कांदा राहू दे ना, नको राव, कांद्याने भारी लागते. कोथिंबीर भारी लागत. मला गार लागत आहे लई. जाऊ का? हा, सालं काढून दिली तुला. सागर कांदे कापायला एक्सपर्ट आहे एकदम. इथं वरती थंडी सुद्धा वाजत नाही काय? दिवसभर तापलेलं राहतं ना. कमी आहे थंडी कमी आज आहे ना. उद्या आपल्याला उरलेल्या झाडांना आहे ना खत देऊन घ्या, मग दाजी तू तेवढं ऐक नाही. जावं लागेल काय? जावं लागेल. जाऊन नाव येशील का? काय होत नाही मग ते पोरं होतं ते म्हणते आलं नाही. हा, बघायला तर नेमकी काय आहे, काय नाही. कचऱ्याची बादली आणला का? आणि याच्या मेथीच्या कोथिंबीरच्या वड्या खूप वापर की नाही. कोथिंबीरच्या वड्या छान होत्या. इतकी भारी कोथिंबीर यायला लागली बाजारात आता, एकदम फ्रेश गावरान. एक दोन गाड्या घेऊन ये. हा हा,
लाकूड घालू का? ठीक बरं काय नाही होत त्याला. सुरवात देते ना तुला थोड्या असं थोडंसं सुरवात देते. ही एक हे तिकडे 3 आहे. काय अंड्या. पुढे येतं पलीकडं पलीकडे ते घेता नव्हतं. ते आपण खाली करून आणू खाली. ही बी मोकळा डबा झाला याच्यात. ते काय करू आपण त्याच्यातले ना माती ते खाली टाकून येऊ आणि मग त्याच्यामध्ये माती भरून आणू आणि ते झाडं आणलेत ना त्याच्यामध्ये लावून देऊ आहे ना. आणि ते हँगिंग बकेट आहेत ना त्याच्यामध्ये आपण ते बेल आणलेत ना दाजींनी ते लावून देऊ द्या. आता राजूनी एका भांड्यामध्ये अर्धा ग्लासभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालतोय. तर तुम्ही बघू शकता त्यांनी आधी अर्धा चमचाभर मीठ घेतलं, त्यानंतर पुन्हा थोडंसं घेतलं. तर त्याच्या अंदाजानुसार तो असं मीठ वगैरे घेतो बरं का. तर आता सोडा पण घेतो ना, सोडा पण तो तसंच घेतो. हे आधी थोडासा घातला अर्धा चमचाभर, त्यानंतर पुन्हा थोडासा सोडा घातलाय. तर तो असं म्हणजे त्याच्या अंदाजे घेतो, तो असं म्हणजे मापून नाही घेत कधी. तरी पण त्याचे भजे एवढे भारी होतेत ना, म्हणजे कधी आळणी होणार नाही, कधी खराट होणार नाही. असं टाकायचं परत थोडं घ्यायचं म्हणजे अंदाज घेतो ग तू. ते अंदाज मला पहिलेच आलेला आहे. हा का? हा लय हुशार ना तू. काय बरं पहिलाच अंदाज आलेला आहे. हा घे. आता काय टाकायचं ते थोडस मिक्स करायचं का? ते काय नाही करत आता ते पीठ दे माझ्याकडे. हुशार आहे तू. काय बरं ते टाकलं तर मी आता कोथिंबीर टाकून देते बरं का तुला. आता सोडा मीठ घातलं पाण्यामध्ये त्याच्यानंतर मग पीठ घालायचं. पीठ आणि हे कालवल्यानंतर मग ते टाकायचं. मग कांदा ते घालायचं. नाही मग आता टाकलं तरी जमत तसं काही नाही. अच्छा हे सारे मिक्स होतं. मिक्स होतं नाही का? टाकून देऊ. तेलाची किटली घेऊन ये पळे भाऊ. तर आता राजू पीठ कालवतय मस्त. कालू घेत होतो. गिठुळ्या वगैरे काहीच नाही ठेवत. गिठू राहिलं मग गोळ होतं त्याच्यात. काय गोळ होतो म्हणजे त्याच्यात ते कोरडे पीठ असतं ना गिठू. मग भजी चांगली येत नाही ना. हा भजी चांगली येत नाही. पाणी देतो. चांगलीच प्रॅक्टिस झालेली हॉटेलवर तुझी ना. टाकते आता. कोथिंबीर कापते त्या. मिरचीला तर लयच घाबरतो तू. थोडी टाकते. काही नाही का. तर असं भजे करायचं म्हणलं ना, आम्ही त्याच्यामध्ये कधी कोथिंबीर घालतो तर कधी पालक बारीक चिरून घालतो. तर खूप छान भजे लागतात बरं का. म्हणजे एक कांदा पण चिरून घातलाय आणि बरीच मोठी कोथिंबीर पण अशी धुवून मस्त चिरून घालायची. तर हे पाता आधी कांदा घातला होता आणि आता मी कोथिंबीर चिरून घालते. टाकू काय? बस लय होईल. ते आता मिरची तशीच गमू. खायची नाही पण आपल्याला नंतर ना थोडं राहिलं ना त्याच्यामध्ये हे पातळ नाही का खापा. हा चकुल्या तसं. बटाट्याची भजी लय भारी लागते. मला लय आवडते. मोठं घालू. आर पडेल मग चांगला. हळूहळू लय नको. कापलं की नाही बघ ना भाऊ. असं काय तिथे काय हात घेत बनवावं लागेल मग मोठं. हातात कसं असं करते मग तसं असं किचन वर किती उडत मग त्याच्यामुळे म्हणलं आपण चुलीमध्ये. हा का घोडा आला आणि का व्हिडिओ काढायला पाहिजे होता. एक बाजू टाकून बघ. काय नाही होत. हा झालं मस्त. हा टाक.
मी आणलंय ते. कसं दाबून बघत बघितलं हे कडक झाले का तेच म्हणजे तरी टाकतेच येते. हे काढ. मस्त कड्याच्या कडल निसळीत जा मग असं घे. आणि खरं आहेत एक नंबर सोडू का खंब खंब आली आणि नाही खराट नाही काहीच नाही तर एकदम अशी नरम झाली है ना. एक नंबर किती भारी. हा. मी खातो अजून कसं झाले ते भारी. हे बरं झाले. आचार्य मी तुम्ही नाही हा का मग आता मामा म्हणते आचारी मी आहे, तुम्ही नाही. आचारी भारी बरं का आचारी पण मस्त. तर मंडळी हे पहा राजू आचारी आमचा भजेचा आचारी बरं का. बाकी नाही का त्याला काही भजले भारी येतात. एवढे नरम आहेत ना काय सांगायचं. अजिबात कडक नाही एकदम असे जसे गुलाबजाम असतात ना असे एकदम नरम भजे आणि टेस्ट तर एक नंबर. तेल पकडत नाही भजन काहीच नाही. काय आलं झाली का? पण राजू थोडं काढायचं म्हणलं तुला अंदाज येत नाही आहे ना. येतो पण असं समजा कोणी पाहुणे आले ना कालाचं म्हणतात मी यूज करतो असं लग्न आले ना खराट ना काय होतोच. ते दिवशी ते आले होते हा थोडं खराब झालं ते सुंदर द्या असं इतकं तर माणूस खरं येत मग आता नाही असलं मग ना धर. घरी आपण जाऊ. का? हा, ये. हो, धरा. हॅलो. हे पहा मंडळी राजू भजे काढतोय आणि फौजी साहेब सागर आकाश हे जेवायला बसलेत. आता राजून मी पण जेवायला बसतो. हे पहा मेथीची भाजी चपात्या दुपारची मेथीची भाजी भरपूर शिल्लक होती आणि चटणी केली त्यानंतर चपात्या आणि आता जेवायला बसलेत सगळे. झालं का राजू. ऐक ना. काय म्हणले मस्त आहे तुझं. असं राजू तुला तापला असं इकडे इकडे. सारखा भाऊ सारखा भाजी का यार फोडून घ्या असं नाही ना. तर टेरेसवरती मस्त आम्ही चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेतला. सगळ्यात आधी राजूनी भजे बनवले मस्त कोथिंबीर भजे. गरम गरम भजे खाल्ले सगळ्यांनी. त्यानंतर मग चपात्या केल्या मी चटणी बनवली आणि भाजी दुपारची भरपूर शिल्लक होती मेथीची भाजी होती. तर मग जेवणं पण केले सगळ्यांनी. त्यानंतर फौजी साहेब बोलले की आपण मसाला दूध बनवू. तर दूध पाहिलं तर दूध थोडंसं कमी होतं त्यामुळे फौजी साहेब बोलले काहीच वेळ नाही झालेला 8:30 पावणे 9 झालेत फक्त आणि थोडंसं उशिराच गेलं की मग ते मसाला दूध गाडी लागते ना हातगाडी आपण बाजारात जातो तिथं तर तिथं दूध प्यायला जाऊ म्हणले आपण सगळे चला. तर खूप लोक असं जेवण झाल्यानंतर तिथं दूध प्यायला येतात ना मग फौजी साहेब बोलले आपण पण जाऊ चला आता दूध कमी तर
तर मग आता सगळ्यांचे जेवण झाले ना, आम्हाला जायचंच होतं दूध प्यायला. तर हे सगळ्यात आधी सागरचं जेवण झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर लगेच तो असं भांडे समेटायला लागला, म्हणजे आवरावर करायला लागला. म्हणला कोणते कोणते मोकळे भांडे झालेले आहेत ते माझ्याकडे दे, मी लगेच खाली घेऊन जातो म्हणला. तर असं मुलांना काही सांगावं पण लागत नाही. आता त्यांना माहिती आहे ना आपण सगळं सामान थोडंफार वरती आणलंय स्वयंपाकाला, ते खाली घेऊन जाणंच आहे. तर मग असं त्यांना मी सांगितलं पण नाही. त्याचं जेवण झालं ना लगेच तो सामान असं आवरायला लागला, खाली घेऊन जायला लागला. आणि एवढं म्हणजे सामान वरती आणावं लागतं ना, तरी पण म्हणतात नाही आपल्या टेरेसवरती चुलीवरच स्वयंपाक करायचा. त्यांना अजिबात कंटाळा येत नाही, म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक त्यांना एवढा आवडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मी किचनमध्ये जरी स्वयंपाक करायला लागले ना खाली, तरी पण ते असं आसपास येतात बरं का संध्याकाळचं. माझ्या सकाळी तर कोणी नसतं बरं का, सगळ्यांना जिथे आपली घाई असते सकाळचं, कोणी कॉलेजला जातं, कोणी कामाला जातं, कुठं काय. तर ते असं घाई गडबड असते. पण संध्याकाळचं आहे ना प्रॉपर ते मी किचनमध्ये स्वयंपाक करू तरी माझ्या आसपास येतात, असं ते काय करते काय नाही पाहतात, त्यानंतर मला करू लागतात. आणि चुलीवर जरी स्वयंपाक करायला लागले ना, ते चुलीपाशीच आसपास माझ्या येऊन बसतात, असं त्यांना खूप आवडतं. त्यानंतर आकाशचं पण जेवण झालं ना, आकाशने पण बरेचसे भांडे वगैरे खाली न्यायचेत ना, ते घेऊन गेला. आणि राजून मी जेवण करत होतो, कारण सगळ्यात शेवट आम्ही दोघं जेवायला बसलो होतो ना. तर आमचं जेवण होस तर फौजी साहेब मस्त शेकत बसले होते. आता आमचं जेवण झालं ना, आमचे 1-2 भांडे आम्ही फक्त खाली घेऊन जाणार आणि चुलीला काहीतरी आडवं लावून देणार, म्हणजे ते वाऱ्याने वगैरे काही उडत नाही इकडं तिकडं, त्याच्यातली राख नाही का. तर संध्याकाळचं मस्त आम्ही चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेतो बरं का टेरेसवरती. इतकं छान वाटतं की बास. आणि दिवसभर टेरेस तापलेलं असतं ना उन्हाने, त्यामुळे थंडी पण वाजत नाही आणि चूल पेटवली तर थंडी ती पळूनच जाती आणि एकदम छान फ्रेश वाटतं. तर यासारखा आनंद आम्हाला कोणताच वाटत नाही बरं का. तर संध्याकाळी सगळे घरी आलेले असतात, मग छान वाटतं. तर मंडळी हे जेवण वगैरे झालेत आणि आता टेरेसवरतीच आम्हाला मस्त मसाला दूध करायचं होतं आणि प्यायचं होतं, कारण संध्याकाळचं आहे ना थंडीमध्ये मुलांना जेवण झाले की मसाला दूध प्यायला खूप आवडतं. पण दूधच कमी होतं, त्यामुळं मग फौजी साहेब म्हणले दुधाची गाडी मस्त लागते ना, आम्ही बाजारात जातो तिथं, तर मग दूध प्यायला चालू होतं आम्ही आता सगळेजण मसाला दूध. हो गाडीला आतमध्ये. आणि काय झालं, काय बोलले, आकाशला राहू दे का. तर आकाश राहतोय घरी, अभ्यास करतोय तो. आणि फौजी साहेब म्हणतात एक ना एक जण घरी पाहिजे नाही का, तुटा की आपलं घर, त्याच्यामुळं. तर आकाशी घरी, आम्ही चाललो आता त्याला पार्सल घेऊन येऊ. तुला अंगात नाही घालायचं का, मोठ्या गाडीत जायचंय म्हणा, थंडी वाजते. पण घातलं असतं याला, ते ना जुनं एक जॅकेट आहे, नवीन एक आहे, तरी पण तो घालत नाही त्याचं असे. आणि घातलं तर जुनच घालणार, नवीन नाही घालत ते हा आहे का. त्याच्यात दाजी लागले ओरडाय आता, घाल म्हणून सांगितलं होतं ना, नाही घातलं. तो म्हणतो गाडीत जायचंय, मग कशाला घालायचं. लावली गाडी आतमध्ये, तुझी लावली का रे. त्याचीच लावली ना बाई. हा का, तुम्ही लावली. हे दाजीने मेवण्याची गाडी लावली ना, लगेच म्हणते त्याचीच गाडी लावली ना बाई मी. काय होतंय, चालू नव्हती होत थंडीमुळे ना. चलो चल रे. चला मी पण बसते, लयच थंडी आहे. बाजार संपवतो बरं सगळा. इथून दिसेल बघा ना, आहे वाटतं. या काय. तर गरम गरम दूध सांगितलंय, दूध येऊपर्यंत बसलं आता त्याला मंडळी. राजू
खरं काय दूध पितोय हे पहा राजू तिकडे पितोय आणि हे पहा फौजी साहेब इकडे बसलेत. तर असं थोडंसं उशीर आलं नाही इथं खूप छान असं खरपूस दूध मिळतं. लवकर आलं ना मग ते तापलेलं नसतं व्यवस्थित मग नाही छान असं म्हणजे लालसर नाही होत. तर आता त्याला कलरसुद्धा एकदम मस्त लालसर आलेला आहे. छान आहे ना. आकाशला सांगितलं पार्सल. तर हे बघा मंडळी आता दूध पिलोत आणि निघलोत आता घरी है ना चलो फौजी साहेब. चलो फौजी साहेबांचा डायलॉग आहे चलो. हे पहा आलो आपण आता घरी. चला घ्या आतमध्ये गाडी. आकाशला म्हणा खोल. तर हे पा फौजी साहेबांनी लावली आतमध्ये गाडी. आता आवाज दे त्याला. कशी उभा राहिलेत. तर आलो आम्ही दूध पिऊन आता आराम करतोय. तर व्हिडिओ एंड करायचा. व्हिडिओची एंडिंग करायची. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चला.